नमस्कार, मी रुचिता ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। लंपी त्वचा आजार हा देवी वर्गातील क्रॅपीपॉक्स प्रवर्गातील विषाणूमुळे पसरतो। हा साथीचा आजार आहे। हा आजार मुख्यत्वे गोवर्गीय जनावरांमध्ये दिसतो। म्हैस, शेळी, मेंढी व इतर प्राण्यांमध्ये हा आजार दिसत नाही, आढळला नाही। विषाणूवाहक डास, माशा, गोचीड, चिलटे इत्यादी कीटक तसंच बाधित जनावरांच्या संपर्कातील वस्तू, जखमा, नाकातील स्त्राव यामुळे आजाराचा प्रसार होतो। आता याची लक्षणं काय आहेत ते पाहूयात। 104 ते 105 अंश फॅरेनहाइट पर्यंत ताप येतो। पायावर सूज येऊन जनावर लंगडतं। ताप येऊन गेल्यानंतर संपूर्ण शरीरावर त्वचेखाली 2 ते 5 सेंटीमीटर आकाराच्या गाठी येतात। गळा व मागील पायाजवळील लसिका ग्रंथी सुजतात। हालचाल तसंच भूक मंदावते। दूध उत्पादनात घट येऊन नाक व डोळ्यावाटे स्त्राव गळतो। आता याचे उपचार काय आहेत ते पाहूयात। आजाराची लक्षणं दाखवणारे जनावर दिसताच तत्काळ नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात संपर्क करावा। जनावरांचं विलगीकरण त्वरित उपचार सुरू करावे। आता याच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना काय आहेत ते पाहूयात। गोवर्गीय वासरे, गायी, बैल यांचे प्रतिबंधात्मक लसीकरण करावं। गोठा स्वच्छ ठेवावा। नियमितपणे गोठ्याचं निर्जंतुकीकरण करावं। त्यासाठी सोडियम हायपोक्लोराइड किंवा 1% फॉर्मॅलिनचे द्रावण वापरावं। डास, माशी व गोचीड इत्यादी रोगप्रसारक कीटकांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रतिबंधात्मक बाह्य परोपजीवी नाशकाची फवारणी करावी। यासाठी 1 लिटर पाण्यात 10 मिली करंज तेल, 10 मिली कडुलिंब तेल, 40 ग्रॅम अंगाचा साबण एकत्र करून हे मिश्रण जनावरांच्या अंगावर आणि गोठ्यात 3 दिवसाच्या अंतराने 3 वेळा फवारणी करावी। निरोगी जनावरांना बाधित जनावरांच्या पासून स्वतंत्र बांधावं। त्यांना पाणी व चारा स्वतंत्र द्यावं। परिसरातील रोग प्रादुर्भाव कमी होईपर्यंत नवीन जनावरांची खरेदी करू नये। जनावरांची अनावश्यक वाहतूक टाळावी। तसंच गोवर्गीय जनावरे पशु बाजार, यात्रा व इतर ठिकाणी एकत्रित येणार नाहीत याची काळजी घ्यावी। बाधित गोठ्यातील व्यक्तींना निरोगी गोठ्यात प्रवेश देताना त्यांनी आवश्यक निर्जंतुकीकरण केल्याची खात्री करावी। शक्यतो असे प्रवेश टाळावे। लंपी बाधित जनावरांची निगा राखणाऱ्या व्यक्तीने इतर पशुपालकांच्या पशुधनाच्या संपर्कात येऊ नये। जनावरांना चरण्यास सोडू नये। तसंच सामूहिक पाणी स्त्रोताच्या ठिकाणी पाणी पाजावयास नेऊ नये। निरोगी जनावरांमध्ये आजाराची लक्षणे दिसतात का याची नियमित पाहणी करावी। बाधित जनावरांच्या संपर्कातील निरोगी जनावरांना आयव्हरमेक्टिन इंजेक्शन दिल्यास प्रसार कमी होण्यास मदत होऊ शकतो। जनावरांचं व्यवस्थापन कसं करावं ते पाहूयात। हा विषाणूजन्य आजार असल्याने खात्रीशीर उपचार उपलब्ध नाहीत। बाधित जनावर पशुवैद्यकाच्या सल्ल्यानेच उपचार करावा। बाधित जनावरांचे निरोगी जनावरांपासून विलगीकरण करावं। विलगीकरणात ऊन, वारा, पाऊस यापासून त्यांचं संरक्षण करावं। आजारी जनावरांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी समतोल आहार द्यावा, ज्यामध्ये हिरवी वैरण, पेंड, खनिज मिश्रणे, हर्बल लिव्हर टॉनिक, पचनक्रिया निरोगी ठेवण्यासाठी प्री आणि प्रोजैविक औषधांचा समावेश करावा। मान आणि फऱ्यावर सूज असल्यामुळे जी जनावरे वैरण खात नाहीत त्यांना हाताने वैरण खाऊ घालावी। तोंडावाटे औषध पाजणं टाळावं। औषध पाण्यामध्ये मिसळून द्यावं किंवा भरड्यामध्ये औषध कालवून त्याचे गोळे, लाडू करून जनावरांस खाऊ घालावेत। काही बाधित जनावरे पायावरील सुजेमुळे बसत नाहीत। अशा जनावरांना चटका बसणार नाही अशा मीठ घातलेल्या गरम पाण्याचा शेक कापडाने सुजेवर द्यावा। दिवसातून असं 2 वेळा सकाळ संध्याकाळ करावं। सुजेची जागा पाण्याने पुसून कोरडी करूनच वरील प्रमाणे शेक द्यावा। सूज शेकण्यासाठी मॅग्नेशियम सल्फेटची बारीक केलेली पावडर आणि त्यामध्ये ग्लिसरीन मिसळून या मिश्रणाचा लेप सुजलेल्या जागेवर 2 वेळा लावावा। सूज दोन्ही पायामध्ये असल्यास हा लेप लावल्यानंतर सुजे खालून कापड पाठीवर बांधावं। जनावरांच्या संपूर्ण अंगावर गाठी आहेत त्याचं अंग मिठाच्या द्रावणाने दिवसातून 2 वेळा पुसून घ्यावं। जनावरे बांधण्याची जागा कोरडी असावी। जी जनावरे उठत नाहीत त्यांच्या अंगाखाली पोते, वाळलेले गवत टाकावं। त्यांची बाजू बदलत राहावी जेणेकरून त्यांना जखमा होणार नाहीत। तसंच त्यांना शक्य असल्यास उठवण्यासाठी ॲनिमल लिफ्टरचा वापर करावा। अंगावरील जखमांना पशुवैद्यकाच्या सल्ल्याने रोज ड्रेसिंग करावं। अंगावर कापूर आणि खोबरेल तेल यांचं मिश्रण करून ठिकठिकाणी कापसाने लावावं। तोंडातील तसंच कासेवरील जखमा पोटॅशियम परमॅंगनेटच्या द्रावणाने धुवून व त्यावर बोरोग्लिसरीन लावावं। लंपी बाधित जनावरांच्या नाकामधून चिकट स्त्राव येतो तर वाळून गेल्यावर श्वास घेण्यास त्रास होतो। अशा वेळी कोमट पाण्यात कापड ओले करून नाकपुडी पुसून स्वच्छ करावी। मान वर करून नाकामध्ये बोरोग्लिसरीन टाकावं। तसंच जास्ती गर्दी असलेल्या जनावरांना निलगिरी तेल टाकून गरम पाण्याची वाफ द्यावी। आजाराच्या नियंत्रणासाठी 80% सेवा शुश्रूषा आणि 20% औषधोपचार हेच तत्व प्रभावी असल्याचं निरीक्षण माफसू विद्यापीठातील संशोधकांनी नोंदवलंय। त्यामुळे उपचारासोबत उत्तम व्यवस्थापन, पौष्टिक आहार, जैव सुरक्षा उपाययोजना, बाह्य परोपजीवी कीटकनाशक प्रतिबंध या बाबी अत्यंत महत्त्वाच्या आहेत।
बाधित गाभण गायीमध्ये गर्भपात होण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे गाभण जनावरांची काळजी घ्यावी. बाधित गायींच्या वासरांना सडावाटे दूध पाजणं टाळावं. त्यांना दूध उकळून थंड करून किंवा इतर निरोगी गायीचं दूध बाटलीने पाजावं. बाधित जनावरांच्या अंगावरील गाठी, जखमांवरील खपल्या तसंच बाधित जनावरांच्या उपचारासाठी वापरलेले इतर जैविक साहित्य सर्व एकत्र करून जाळावं. आजारातून बरी झालेली जनावरे पशुवैद्यकाच्या सल्ल्याने पूर्ण खात्री करून निरोगी जनावरांमध्ये मिसळावीत. बाधित जनावरांना लसीकरण करू नये. लंपी बाधित जनावरांचा मृत्यू झाल्यास शासकीय पशुवैद्यकांना याची माहिती देऊन शव पाण्याच्या स्रोतापासून दूर 8 फूट खोल खड्डा खोदून त्यावर चुना टाकून पुरावं. अशाच शेतीविषयक माहिती जाणून घेण्यासाठी ॲग्रोवनला सबस्क्राईब करायला विसरू नका.